रहे 200 ना, मैं 100 रुपये ज्यादा दूंगा। आणि मंदार आलेला आहे, बाईक जस्ट ओपन केली आहे आणि डॅमेज हा टँक झालाय। मोठा शॉप आहे, तो मास्टर सिलेंडर गेला आहे आणि पूर्ण ते चेंज करावं लागतंय, प्लस ऑइल चेंज करावं लागतं। चौथ्या टनलला एंटर केलेलं आहे, तो असा काहीसा लँडस्लाईड झालाय मंडीजवळ। हा बघ दगड बघा केवढा मोठा पडलाय, बापरे। ओ हे बघा, ही बस पूर्ण डॅमेज झालेली आहे। हा असा काहीसा रूम आहे, ओ खूप मोठा रूम आहे। हाय गाईज, सो आज आहे डे 5 आणि काल आपण डिकॅथलॉनला गेलो, तिकडे थोडीफार शॉपिंग केली, ते मी तुम्हाला दाखवलं। आणि आत्ता वाजले आहेत सकाळचे 8:45 आणि मंदारची जी फ्लाईट आहे ती ऑलरेडी लँड झालेली आहे। सो तो आता काही वेळातच आपल्या हॉटेलला येईल आणि थोडं फ्रेश वगैरे होऊन आम्ही बाईक त्याची कलेक्ट करायला निघू। आणि बाईक कलेक्ट केल्यानंतर त्याचे काही ॲसेसरीज आहेत बाईकचे जे लावायचे आहेत, ते एकदा लावून घेतले की मग आम्ही हॉटेलला रिटर्न येऊ। आणि मंदार आलेला आहे। सो डे 5 started with a visit to सेफ एक्सप्रेस आणि इकडनं आपण चाललो आहे सेफ एक्सप्रेसला। सेफ एक्सप्रेसचं ऑफिस जे आहे ते एक्झॅक्टली 11 मिनिटावर आहे आणि 5 किलोमीटरच आहे आपल्या हॉटेलपासून। अमित, दिवेश आणि राकेश यांनी फ्लाईट बोर्ड केलेलं आहे ऑलरेडी। त्यांचं फ्लाईट थोडं डिले झालेलं आहे 1-1.5 तास आणि होपफुली ते 12:30पर्यंत लँड होतील। तोपर्यंत आपल्याला ही सगळी कामं जी आहेत ती उरकून घ्यायची आहेत आणि रेडी राहायचं आहे पुढे ट्रॅव्हल करायसाठी। काल आपण इथेच आलेलो बाईक चेक करायला मंदारची आणि आता आपण मंदारला घेऊन आलेलो आहे इथे। स्टँड लागला, स्टँड। हां बाईक रिसीव करता आता। सो ह्या 4 ADV 390 पण मुंबईवरूनच आलेत आणि इथे मंदारची बाईक आहे। खोल दो, चलेगा? हाँ एक ही है। बाईक जस्ट ओपन केली आहे आणि डॅमेज हा टँक झाला आहे। आयडियली टँक कधी डॅमेज होत नाही, तुमचे साईड स्टँड होतात, नक्कल गार्ड्स होतात आणि अजून छोट्या मोठ्या गोष्टी डॅमेज होतात, पण टँक ही एक कॉस्टली वस्तू आहे आणि ती डॅमेज झाली। ओके, सो नकल गार्ड्स पण हे इकडून थोडेसे क्रॅक झाले आहेत आणि इथे एक स्क्रॅच आहे आणि हा एक मोठा डेंट पडलेला आहे। सो सेफ एक्सप्रेसवाल्यांनी सांगितलं आहे की हे आपण क्लेम करू शकतो। सो अप्रॉक्सिमेटली 5,000पर्यंत ह्याचे रिफंड किंवा रिपेअर कॉस्ट जी असते ती आपल्याला मिळू शकते। सो त्यासाठी इव्हिडन्स द्यावा लागतो आणि डॉक्युमेंटेशन करावं लागतं। सो तेच आता आम्ही करतो आहे आणि मग इकडनं ही बाईक घेऊन जाणार आहे आणि मग पुढे आपली जर्नी जी आहे ती कंटिन्यू करायची। सेफ एक्सप्रेसचे जे इकडचे मॅनेजर आहेत ते म्हणाले की एक आठवड्याभरामध्ये तुम्हाला रिपेअर कॉस्ट जी आहे ती येऊन जाईल। सो आज आहे सॅटर्डे, लेट्स सी आपण हे आता क्लेमला टाकू आणि कधीपर्यंत ह्याची काही रिकव्हरी येते ते आपण चेक करू। बाईक स्टार्ट झाली आहे आणि हा पण एक बॉक्स आलेला आहे। सो बाईक आपण बघितली डॅमेज कशी झालेली आहे, पण आता पुढे काय होतं ते बघूया आपण सेफ एक्सप्रेसच्या एंडने। आणि आता जे ॲसेसरीज काढलेले आहेत गाडीचे, मिरर आणि विंडशील्ड, परत त्याचा जो फ्रंट मडगार्ड आहे ते सगळं आता आपल्याला लावायचं आहे। मंदारने एक मिस्टेक केली, त्याने रायडिंग शूज आणले नाहीत, घरीच विसरला तो। सो आता रायडिंग शूज पण नवीन घ्यावे लागणार आहेत। सो पेट्रोल इकडे 94 रुपीज आहे। असं काहीसं हेल्मेट शॉफी म्हणून शॉप आहे इकडे। आता ॲसेसरीज ते बघूया आपण, मोठं शॉप आहे।
या स्टोअरमधनं हेल्मेट शॉपी म्हणून स्टोअर आहे, तिकडनं हे ओरॅझोचे शूज घेतलेत मंदारने जे वॉटरप्रूफ आहेत. ओके, आणि इकडनं आता आपण एका मेकॅनिककडे जाणार आहे सगळं फिट करायला. हमारा चंडीगढ़ सेक्टर 13 में NSC मनी मंदिर पड़ता है. 863 शोरूम नंबर है. हेलमेट शॉपी के नेम से हमारा शोरूम है. सब कुछ रखते हैं, टाइम बैग, सेटल बैग, जैकेट, पैंट, शूज, एल्बो नी गार्ड, ब्लूटूथ होते हैं, इंटरकॉम्स होते हैं, राइडिंग गॉगल्स, सब कुछ. तो हे असे शूज आणि हे हेल्मेट शॉपी शॉप आहे मनी मजरा चंदीगड. ओके, आणि इकडे बरेच असे शॉप्स पण आहेत वेगवेगळ्या गोष्टींचे. त्या मेकॅनिककडे चाललो आहे जिकडे बाईकचे ॲसेसरीज लावायचे आहेत. हे सगळ्या गोष्टी बाईक ट्रान्सपोर्ट करतो आपण आणि त्याच्यामध्ये भरपूर इश्यूज पण असतात. फॉर एक्झाम्पल बाईक डॅमेज होणं, मग नंतर त्याच्या ॲसेसरीज आपण काढलेले असतात ते परत इकडे येऊन फिट करणं. सो हे सगळं टाईम कन्झ्युमिंग टास्क आहे ॲक्च्युली. सो सगळं फिटिंग झालं आहे, मिरर फिक्स केले आहेत, विंडशील्ड फिक्स केली आहे, फॉग लॅम्प्स लावले आहेत आणि हा जो मडगार्ड होता तो पण फिट केला आहे. सो बाईक अशी दिसते आहे आणि आता हॉटेलवर जाऊ. बॅक टू हॉटेल. इकडे आता अमित, दिवेश आणि राकेश पोचलेले असतील. मस्त. सो गणपती बाप्पा मोरया. दिवस क्रमांक 5 वाजले आहेत 3:08. खूप लेट झाला आहे निघायला आणि इकडनं आपल्याला गाठायचं आहे मनाली. साधारणतः 274 किलोमीटर आपलं हॉटेल आहे इकडनं आणि 6 तास दाखवतं आहे. म्हणजे ETA अराउंड 9:15 दाखवतं. सो आता बघू. जेवलो नाही आहे, काही नाही, तर जेवायचा एक ब्रेक होईलच नक्की. आणि रस्ते जे असणार आहेत ते थोडेसे घाटवाले असणार आहेत. टनल्स लागणार आहेत आज. सो नाईट राईडसाठी आता आपल्याला 100% तयारीतच राहावं लागणार आहे, कारण मंदारची बाईक आणि तिचं सगळं ॲसेसरीज आणि सगळं त्यामध्ये बराच वेळ गेलेला आहे आणि तो वेळ आपल्याला आता कवर करावा लागणार आहे. कम्फर्टेबल जायचं आहे आपल्याला. उद्या कोणतीही राईड नाही आहे. सो लेट जरी पोचलो आपण तरी काही प्रॉब्लेम नाही. सो आता रॉयल एनफिल्डच्या सर्व्हिस सेंटरला आलो आहे. मंदारचा ब्रेक जो आहे तो पटचा लागत नाही आहे आणि याच्या बाजूला बजाजचं पण आहे आणि हे रॉयल एनफिल्डचं पण आहे. सो मास्टर सिलेंडर गेलं आहे आणि पूर्ण ते चेंज करावं लागतं आहे, प्लस ऑइल चेंज करावं लागतं आहे आणि ह्याचं एक सील असतं कॅलिपरच्या वरती लागतं. सो हे वालं कॅलिपरचं सील पण टाकावं लागणार आहे. सो गर्ग रॉयल एनफिल्ड सर्व्हिस सेंटर आहे आणि खूप म्हणतात ना भरपूर बाईक्स येतात इकडे सर्व्हिसिंगसाठी आणि बराच मोठं आहे. तिथं स्टाफ पण मोठा आहे आणि कॉपरेटिव्ह आहे. तिथे स्पेअर्स पण सगळे अवेलेबल असतात. तर चंदीगडमध्ये कधी बाईकचा काही इश्यू आला तर तुम्ही इकडे येऊन डेफिनेटली बाईक सर्व्हिस किंवा त्याच्याशी रिलेटेड काही काम करू शकता. मी ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन, सो तुम्हाला इझी होईल हे लोकेशनवरती पोचायला. परफेक्ट आहे, काही इश्यू नाही वाटत ना. सो बाईक सर्व्हिस करून झाली आहे. जे काही काम होतं ते चेक केलं आहे. आता बघू कसं काय करायचं. रॉयल एनफिल्डचं जे सर्व्हिस सेंटर आहे तिकडनं आता आपण निघतो आहे. 6:20 झालेत आणि इथे आपण बघू शकतो बजाजचं शोरूम पण आहे. आय थिंक सर्व्हिस सेंटर पण असावं. मॅप लावला आहे. 5 तास 45 मिनटं दाखवत आहे 271 किलोमीटरसाठी आणि ETA आहे 12:05. अशी घरं पाहिजे. आता आपल्या मुंबईमध्ये नुसता बिल्डिंग्स गर्दी. मस्त एकदम सिटीमध्ये एवढी छान छान घरं आहेत. हे बघा काय सुपर्ब वाटतं आहे घर. मस्त. हे सैनिक भवन आहे पंजाबचं. सो फायनली मनालीचा हायवे सुरू झालेला आहे. आपलं स्वागत आहे.
सो पेट्रोल आता आपण भरलं आहे 579 रुपीजचं आणि 6.15 लिटरचं झालेलं आहे. टँक फुल झाली आहे. 94 रुपीज हिमाचलमध्ये रेट आहे पेट्रोलचा. सो बऱ्यापैकी पाऊस पडला इकडे आणि रस्ते सगळे ओले आहेत. थोड्या वेळात मंडी येईल. आय थिंक मंडी 30 किलोमीटरच्या अंतरावर आहे अजून. आणि आता वाजले आहेत 9:45. सो असा काहीसा पाऊस आहे जोरात. म्हटलं चला आपण ब्रेकच घेऊ थोडा वेळ. सो बटर चिकन खातो आहे. भरपूर पाऊस पडतो आहे बाहेर. सो त्यामुळे म्हटलं आता ब्रेकच घेऊया आणि जेवण करून घेऊया. वारा पण सॉलिड आहे, ढगं पण कडकडत आहेत आणि मंडी अंदाजे एक 10 ते 12 किलोमीटरच्या रेंजमध्ये आहे. आणि आता वाजता आहेत 10:30. सो लँडस्लाईड झालं आहे मंडीजवळ आणि इथे ते जे मातीचा जो ढीग आहे तो साईडला काढायचं काम चालू आहे. रात्रीचे 12:40 झाले आहेत आणि 91 किलोमीटर्स आहे इकडनं मनाली. मंडी आम्ही क्रॉस करून झालेलं आहे आणि मंडी यायच्या आधी 1-1.5 किलोमीटर आम्हाला लँडस्लाईड भेटलेली जी आपण आता पाहिली. आणि आता परत लँडस्लाईडमुळे जबरदस्त असं आहे बघा, इथून असं पूर्ण लांब असं ट्रॅफिक झालं आहे. चल निघूया मंदार, सोडतायत. हो हे बघा ही क्रेन होती आणि आता जस्ट रस्ता ओपन झाला आहे. सो जायला संधी मिळालेली आहे. हा बघा दगड बघा केवढा मोठा पडला आहे, बापरे. ओ हे बघा ही बस पूर्ण डॅमेज झालेली आहे. फक. डेफिनेटली इंजरी झाली असावी. आणि हे बघा पूर्ण लँडस्लाईड झालेलं आहे. इथे पण जबरदस्त लँडस्लाईड झालं आहे. त्याचं कारण असं आहे की पाऊस पडला ओके आणि 10-12 दिवसानंतर मनालीमध्ये पाऊस पडला. सो ते जे पाणी आहे पावसाचं ते वाहत वाहत सगळं ते माती भीती घेऊन आलं खाली. अपोजिट साईडला बघू शकता किती ट्रॅफिक लागलं आहे ते. हे बघा सगळ्या गाड्या अडकलेल्या आहेत आणि ह्या रॉंग साईडला येऊन थांबलेल्या आहेत. गाड्यांची रहदारी आहे तशी, पण बाईक चालवणारे फक्त आम्ही दोघंच आहोत. लेह 512 आणि मनाली 86. सो हा हायवे आधी एवढा मोठा नव्हता 4x4 लेनचा. आता हल्लीच झाला आहे, मला वाटतं वर्षभर झालं असेल. तर 2 लेन ह्या बाजूच्या 2 लेन त्या बाजूला. सो येणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या ऑब्स्ट्रक्ट नाही होणार आपल्याला. चांगली इम्प्रूव्हमेंट बघायला मिळते. आणि हे जे घाट्स आहेत ना, आम्ही जेव्हा पहिल्यांदा आलेलो खतरनाक होते घाट्स. आणि तिथे असा रस्ता बनवणं म्हणजे खूप कठीण काम आहे ॲक्च्युली. सो हा आहे टनल नंबर 11. ओके सो मध्ये आपण लास्ट टनल जो बघितला तो टनल नंबर 5 होता आणि हा आहे 11. म्हणजे मधले जे 6, 7, 8, 9 आणि 10 5 टनल अजून व्हायचे आहेत. त्यांचं काम चालू आहे. छान बांधलं आहे टनल, मोठा आहे, छान आहे. सो हे सगळे जेव्हा टनल्स होतील तेव्हा अंतर थोडंसं कमी पण होईल आणि वेळसुद्धा कमी लागेल मनालीला पोचायला. सो हा टनल संपला आणि हा बघा हा नवीन 12वा टनल. ओ जबरदस्त. टनल नंबर 13. माय गॉड. आणि काही शॉट्स आता मी Insta 360 वर घेतोय.
चाय पिऊन झालेली आहे 2:22 रात्रीचे. हळूहळू करतोय आपण, काय घाई नाही आहे. कारण कसं आहे, आता जर पोचलो तर 1 तासभर लागेल आपल्याला. पण हेच जर आपण कुठे थांबलो तर मग परत सगळी ती सकाळी सुरुवात करा. त्यात कपडे नाही आहेत कारण हे लोक पुढे घेऊन गेले आहेत. त्यानंतर जरी आम्ही चंदीगडला जरी थांबलो असतो तरी परत उद्या सकाळी तो प्रवास सुरू करा आणि मग हे कमीत कमीत 6-7 तास गेले असते. आता कसं ॲटलिस्ट पोचलो की रिलॅक्समध्ये झोपू तरी शकतो 12 वाजेपर्यंत. नंतर आपल्याला दुसऱ्या हॉटेलमध्ये चेक इन करायचंच आहे. ओके, क्लायमेट आहे थंड एकदम, ते आपल्याला उद्या कदाचित डे लाईटच्या वेळी मिळालं पण नसतं. सो ठीक आहे, जे काय आहे, जे काय झालं चांगलंच झालं. एक वेगळा एक्सपिरियन्स मिळाला. आणि तसं बघायला गेलं तर थोडा जो लँडस्लाईड झालेला पोर्शन सोडला तर रस्ता व्यवस्थितच होता, काही प्रॉब्लेम नाही आहे. सो ही एक थ्रिलिंग आणि ॲडव्हेंचरस राईड होती आहे. आणि अजूनही 45 किलोमीटर्स बाकी आहेत. मस्त मोठा रूम आहे आणि वॉशरूम पण खूप मोठा आहे आणि इथे स्टोरेजसाठी पण जागा आहे. सो असं काहीचं हॉटेल होतं. आणतोय गाडी, मग मी बॅग बांधू नको. असं काहीचं हॉटेल आहे मनालीमध्ये आणि च्या बाजूला सुद्धा एक चांगलं हॉटेल आहे. हा एक रोड आहे, हा एक रोड आहे आणि इकडनं पण एक रस्ता आहे खाली जायला. थँक्यू देते. आणि रात्री आल्यावर बाईक्स इथेच पार्क केलेल्या, प्रॉपर शेड पार्किंग आहे. स्टीफ क्लाइंब आहे हा. इकडे कुठे पाईन रिसॉर्टचा बोर्ड पण नाही लावलाय. हा बघा इथेच आहे. सो हा आहे पाईन रिसॉर्ट. रिसॉर्ट आहे रिव्हर पाईन रिसॉर्ट. मस्त एकदम. आणि इकडून व्ह्यू बघा, अमेझिंग आहे. समोरच पाईन ट्रीजने भरलेला डोंगर आहेत, मस्त ब्लू स्काय आणि इथे वाहणारी बीस नदी पण आहे समोरच. सुपर व्ह्यू आहे. इकडे ड्रोन शॉट खूप छान येतील. सो तुम्ही आता ड्रोन शॉट एन्जॉय करा. 1 2 3 गो. हॉटेल रिव्हर पाईनमध्ये हे असं रूम आहे, खूप स्पेशियस रूम आहे. वाव. आणि इकडनं अशी व्ह्यू बघा. हो हो हो, सुपर. हा डोर स्लायडिंग आहे आणि यू आर सेट टू गो. आणि खाली अशा बाईक्स लावल्यात, पार्किंग आहे. मस्त रूम्स आहेत. आणि हे असं वॉशरूम आहे. आणि रूम ओपन झालेला आहे. एंटरलाच वॉशरूम आहे इकडे, हे बघा. आणि हा असा काहीसा रूम आहे. ओ खूप मोठा रूम आहे, मस्त. ते ऑल सेट वॉशरूम. आणि ही आहे मस्त अशी बाल्कनी. आणि बाल्कनी मधला हा व्ह्यू. असा काहीसा व्ह्यू आहे. एरिया यांचा आणि छान सोय आहे, मस्त. आणि त्याच्या लागूनच असा हा व्ह्यू आहे.
हाय गाईज, इट्स डे 6 राईट नाव आणि आता ऑलरेडी मनालीला पोहोचलो आहे आणि मनालीला आपण ड्रीम रायडरच्या ग्रुपला जॉईन झालो आहे आणि आता त्यांच्याच हॉटेलमध्ये आपण आहोत. सो मी आता माझ्या मित्रांबरोबर तुम्हाला इंट्रोड्यूस करतो आणि आपण सगळेजण खूप एन्जॉय करणार आहे जर्नीमध्ये. सो लेट्स स्टार्ट. दिस इज अमित पिंगुलकर. हाय. थँक्यू सो मच. राकेश. हाय, व्हाट्सअप. पापड़ फ्राई कर दिए. दिव्येश, आई एम नॉट अलोन. आई फॉर 2-3 पापड़ लेंगे. 2 लेंगे. हाय. आप कितना ले रहे हो? 200 ना. मैं 100 रुपया ज्यादा दूंगा. मंदार तुझा पण चेहरा दिसू दे. आपको ओल्ड मनाली जाना है ना? वो जो बताया वही आ रहा है. अल्टो में 6 लोग जा रहे हैं और बड़े बड़े लोग हैं. साइज बड़ी है सबकी. मी आता आहे ओल्ड मनाली रोडवर आणि इकडनं मॉल रोड जो आहे तो इकडनं खूप बोलतात ना हाकेच्या अंतरावर आहे आणि ह्या रोडवरती आता जसं मी तुम्हाला दाखवतो खूप बाईक रेंटल शॉप्स आहेत. इथे आहे, इथे आहे, इथे आहे, प्लस मागे पण आहे आणि ॲसेसरीज पण इकडे मिळतात. सो जर इकडे तुम्ही आलात तर तुम्हाला बऱ्यापैकी सोय आहे. काही विसरला असाल तर इकडून तुम्ही घेऊ शकता. तर आता आतमध्ये जाऊन बघूया इकडे काय अवेलेबल आहे. इकडे असं शॉप आहे आणि बऱ्यापैकी ॲसेसरीज अवेलेबल आहेत. जॅकेट्स आहेत, हेल्मेट्स आहेत, नंतर साईड पॉकेट्स आहेत, बेसलेस मिळतील, बऱ्याच गोष्टी आहेत. ग्लव्ज आहेत, लूब्स आहेत, त्यानंतर बाईक्स पण रेंटवर मिळतात, हेल्मेट्स आहेत आणि मोबाईल माउंट्स, ब्लूटूथ रेंटवरती हेल्मेटसुद्धा मिळतात इथे आणि गोप्रोचे माउंट्स आहेत, मोबाईल होल्डर्स आहेत. त्या व्यतिरिक्त स्टिकर्स अवेलेबल आहेत, नी गार्ड्स आहेत, बेसलेअर्स आहेत, प्लस रायडिंग बूट्सच्या वरती रेन कवर्स पण आहेत अवेलेबल. आणि हे बॅग्स आहेत, कार्बोनेडाचे पण इकडे ठेवलेले आहेत, रायडाचे आहेत आणि हे असे स्टिकर्स आहेत इकडे अवेलेबल. ओके, परत ग्लव्स, गोप्रोचं माउंट्स आहेत, परत रेन लायनर्स पण आहेत इकडे, रायनॉक्सचे अवेलेबल, बंजी कॉर्ड्स वगैरे आहेत, स्लीव्ज आहेत आणि इथे पण काही ॲसेसरीज ठेवलेत. सो बऱ्यापैकी सगळ्या ॲसेसरीज मिळणारं असं हे शॉप मनालीच्या मार्केटमध्ये आहे. सो रात्री द रिव्हर पाईन रिसॉर्ट अँड स्पा आहे असं दिसतं. सो डिनरमध्ये आज हॉट अँड सॉल्ट सूप आहे, सलाड, हे पापड, नूडल्स आहेत, राईस आहे, पनीर लबाबदार, दम आलूची भाजी, दाल तडका आहे आणि जिरा राईस आहे आणि हे पायसम आहे आणि ते ठेवली आहे ती म्हणजे चिकन कोल्हापुरी.